हॅलो गाईज, मी प्रणाली गुलप्तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी आली आहे गावाकडे। तर गावाकडे एक सूर्यफुलांचा मळा होता, तर बोलली तिथे जाऊन एक ब्लॉग बनवावा, म्हणून मी आज आलेली आहे। तर ही सुंदर अशी सूर्यफुलं तुम्ही बघू शकता। खूप छान वातावरण दिसते इकडे। तर हा विलेज ब्लॉग आहे आणि हे सगळं दृश्य तुम्ही बघण्यासाठी माझी व्हिडिओ नक्की बघा। माझ्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली, मस्त किलबिलाट पक्ष्यांचा आणि सुंदर वातावरण। खूप छान असं सकाळचं वातावरण आहे गावाकडे, जे की आपल्याला मुंबईला बघायला नाही भेटत। गाव म्हटलं की चुगली आली। तर हे बघा, हे तुम्ही दृश्य बघू शकता। सकाळी हे पेटवलेलं जाळ चुलीमध्ये, आणि थंडी असली की आपण शेकोटी पण घेतो। आणि ही आमच्या अंगणातली तुळस तुम्ही बघू शकता। हॅलो गाईज, तर हे आमचं घराकडचा परिसर आहे आणि आज मला जायचं आहे शूटला। तर शूटसाठी जर तुम्हाला इनडोअर आउटडोअर शूट करायचे असतील तर आमचा एक दादा आहे, अक्षय दादा म्हणून, त्याचा नंबर मी इकडे देणार आहे स्क्रीनवर। तर तुम्ही प्लीज जर कधी लागेल तर बुकिंगसाठी त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। मी तुम्हाला आमच्या घराकडचा परिसर दाखवते। तर हे चिकूचं झाड, मोठं झाड आहे, त्याला खूप सारे चिकू लागलेले आहेत, हे बघा। आणि ते गाणं आहे नाही का, ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, तर ते खरंच आहे। गावाकडे आले की आपल्याला खूप छानच वाटतं। जसं की मुंबईचं खूप आपलं रोजचं ट्रॅव्हलिंगचं जीवन, त्यापेक्षा खूप छान वाटतं गावाकडे येऊन। हे बघा, हे काजूचं झाड आहे, इकडे नारळाचं झाड लावलेलं आहे, आणि हे बघा, हे इथे छोटे छोटे आंबे आलेले आहेत आंब्याला। इथे आम्ही छोटी रोपं लावलेत, गुलाबाचं आहे, झेंडूचं आहे। इकडे आमची विहीर आहे जुनी खूप, तिच्यामध्ये आता पाणी नाही राहिलंय उन्हामुळे, खूप जास्त खोलवर गेलेली आहे। हे सुंदर वातावरण आपल्याला इकडे दिसतंय। दिवाळीच्या दिवशी याला खूप महत्त्व असतं, याला कारीट बोललं जातं। ते कारीट आपण फोडतो। आणि हे बघा, इकडे पपईचे झाडं आहेत, पपई लागलेले आहेत त्याला। आणि असंच मी आता तुम्हाला एक आमच्या इथे बाग लावलेली आहे, तिथे झेंडू आहेत, मका लावलेला आहे, आणि खूप साऱ्या झाडं लावलेली आहेत, तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। अशी जर सकाळची सुरुवात झाली तर किती सुंदर आणि मन किती प्रसन्न वाटतं। तर अशीच काहीशी माझी पण सकाळची सुरुवात झालेली आहे। तर हे बघा, इकडे खूप सारे झेंडूची फुलं आलेली आहेत, आणि इकडे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहेत। बघा, इथे त्यांनी पालक लावली आहे, आणि हे झेंडू, इकडे वांग्याची बाग लावलेली आहे त्यांनी, आणि ही कोथिंबीर लावलेली दिसते आपल्याला छोटी छोटी। हे बघ,
किती सुंदर वाटतं हे वातावरण. हे बघा, ही झेंडूची फुलं खूप फ्रेश वाटतं इथे. आणि इकडे त्यांनी मिरचीची झाडं लावलेली आहेत आणि मका दिसतोय आपल्याला. किती सुंदर वातावरण दिसतंय आपल्याला इथे. तुम्ही विचार करत असाल ही फक्त हेच दाखवते, तर थांबा थांबा, अजून वेळ आहे. आपल्याला सूर्यफुलाच्या बागेत सुद्धा जायचंय. त्याचं पण दृश्य मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ माझी नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण वाटेल चांगलं, तुम्हाला पण फील येईल की आम्ही पण गावाकडे आलोय असं. सकाळचं वातावरण असल्यामुळे इथे सूर्याची किरणं मस्त सुंदर अशी पडतायत. हे बघा, आणि ही सुंदर अशी बाग आपल्या नजरेस पडते इथे. इथे मक्याच्या झाडाला फुलं आलेली आहेत. तर आता थोड्याच दिवसात इकडे मका फुलणार आहे. आणि त्यांनी इकडे सोलार लाईट लावलेली आहे, जेणेकरून त्यांच्या म्हणजे झाडांना प्रॉपर पाणी जावं आणि वीज पुरवठा व्हावा, त्यासाठी त्यांनी इथे सोलार लावलेली आहे. आणि हे तुम्ही दृश्य बघू शकता. तर आता मी निघाले सूर्यफुलाच्या मळ्यात जाण्यासाठी. शूट करायचं आहे तिथे मला. आमचा एक दादा होता, तो मला बोलला की चल आपण करूया शूट. तर मी काय ऑलवेज रेडी असते शूटसाठी. तर मी सकाळी 7 वाजता निघाली शूटला जाण्यासाठी. तर तुम्ही हा निसर्गरम्य परिसर बघू शकता. खूप सुंदर असा परिसर दिसतोय आपल्याला. हे आमचं गाव आहे. आणि आता थोड्याच वेळात मी तुम्हाला सूर्यफुलाच्या मळ्याच्या इथे नेणार आहे. ही आमची गावाकडची कमान. आता बघूया पुढे आपण. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण तिथे माझे फोटोज पण काढणार आहे दादा. सो आय एम सो एक्सायटेड. तर सकाळचं निसर्गरम्य वातावरणात आम्ही बाईकने गेलो. तर सकाळी बाईकने जाण्याचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो. सो असंच आम्ही आता पुढे जातोय. आमच्या इकडनं 15 मिनिटावर आहे हे सूर्यफुलाची बाग. ते एक फार्म हाऊस आहे, तिथे जातोय आता आम्ही. अक्षय फार्म हाऊस म्हणून आहे तिथे. सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे बघायला भेटतोय. सूर्याची नाजूक किरणे आपल्या डोळ्यावर पडतायत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. फायनली आपल्याला ही इथे सूर्यफुलं बघायला भेटतायत. खूप सुंदर असं व्ह्यू आहे. हे बघा, सूर्यफुलं तुम्ही बघू शकता. आणि इकडनं झाडांच्या पाठनं सूर्याची किरणे आपल्याला दिसत आहेत. आणि हा तो फार्म हाऊस आहे, अक्षय फार्म हाऊस. आणि हे बघा, इकडनं आपल्याला सगळं ग्रीनरी वातावरण दिसतंय. आणि त्यांच्या समोर रूम्स आहेत. आणि
हळुवारपणे आपल्या कानांवर पक्ष्यांचे आवाज पडतायत। खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा। तुम्ही जर कधी इकडे आलात मुरबाड साईडला तर नक्कीच व्हिजिट द्या। हे स्विमिंग पूल आहे, सकाळी ते क्लीन करायला घेतलं इथे। आणि हा फार्म हाऊसचा ओव्हरऑल व्ह्यू। तर आता मी इकडे सूर्यफुलांच्या इकडे जाते आणि हे सुंदर असं सूर्यफूल आपल्याला बघायला भेटतं इथे। तर मी इकडे चालत चालत जात होती, मला खूप सुंदर असा व्ह्यू हा वाटला आणि खूप मस्त आणि खूप छान वाटलं। आणि मला तर सूर्यफुलं खूप आवडतात, तर मी असंच आतमध्ये जाऊन सगळं व्ह्यू बघत होती, एन्जॉय करत होती। खूप सुंदर असा व्ह्यू आहे। तर या सूर्यफुलाच्या मळ्याला मी द सनफ्लॉवर हाऊस असं नाव देईल। तर मला खूप सुंदर आणि खूप छान वाटलेलं आहे इथे येऊन। आणि इथेच मी व्हिडिओसुद्धा शूट केलेली आहे, तर ती माझ्या अकाउंटला येईलच। माझ्या अकाउंटचं नाव आहे ट्रॅव्हल विथ प्रणू, तर तुम्ही ते पण त्या अकाउंटलासुद्धा फॉलो करा आणि असंच मला भरभरून प्रेम देत राहा। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्यासाठी थँक्यू सो मच।